मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 62. माझ्याशी कुठंच कमी पडायचं नाही म्हणूनच की काय सुप्रियेनंही आणखी 2 सुंदर पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावं प्रसेन आणि भानुसेन अशी ठेवण्यात आली. चित्रसेन, सुशर्मा, प्रसेन व भानुसेन ही सुप्रियेची 4 मुलं आपल्या मातेसारखीच सुंदर होती. महत्वाचं म्हणजे आम्हा दोघींनाही एक सुद्धा कन्या झाली नाही. मला नेहमी वाटे अंगराजांच्या या 7 पुत्रांना एक तरी भगिनी असती तर किती बरं झालं असतं. ती उणीव मात्र शोणभाऊजींनी भरून काढली होती. मला वृषकेतू झाला त्यावेळीच त्यांना एक कन्या झाली होती. तिचे डोळे मासा जसा आकारानं लांबट असतो तसे असल्यामुळे सर्वांनीच तिचं नाव मीनाक्षी असं सुचविलं. मीनाक्षी मेघमालेसारखी केतकीच्या वर्णाची गोड मुलगी होती. ती कधीच रडत नसे. अंगराजांना आपल्या स्वतःच्या पुत्रापेक्षाही तिचाच लळा अधिक लागला. तिला आपल्या बळकट बाहूंवर घेऊन माझ्याजवळ येत म्हणत, वृषाली, तुझ्या सौंदर्याचा तुला भलताच अभिमान आहे नाही? ही मीनाक्षी जेव्हा तुझ्या एवढी होईल तेव्हा दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणही हिला मागणी घालील. तू अंगराज्ञी आहेस, ही कौरवराज्ञी होईल. काही घडो पण तेवढं मात्र होऊ नये, मी म्हणे. का? अहो, ती कुरूंची महाराणी झाली तर उद्या तुम्हालाही तिला वंदन नाही का करावं लागणार? आपल्या पतीनं कुणापुढेही आपली मान नमवू नये, निदान आपल्या आप्तेष्टांपुढे तरी कधीच नमवू नये अशी तुझी अपेक्षा आहे म्हण की. ते इतर कुणाशीही वाद घालीत नसत पण मला मात्र नेहमीच उलटसुलट प्रश्न विचारित. शेवटी मग मी मौन धारण करी. मौन हे सर्व काही साधून देतं असं म्हणतात. मीनाक्षीशी ते घटकांघटका खेळत बसत. त्यांना तिच्याशी खेळताना पाहून जीवनातला 1.5 तपाचा काल कसा आणि कुठं निघून गेला याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करी, पण हाती काहीच येत नसे. या दीर्घ कालात मी हस्तिनापुरात होते की स्वर्गात असाच मला संभ्रम झाला होता. नाही म्हणायला वादळी वाऱ्यासारखी सुदामांची स्मृती मला कधी कधी अस्वस्थ करून टाकी. आता असता तर तो चांगला 25 वर्षांचा झाला असता. मला वंदन करून व्यायामशाळेत जाताना तो म्हणाला असता, माते, माझ्या बाहुकंटकाला व्यायामशाळेतील सर्व शिष्य घाबरतात. पण त्याच्या अशा धूसर स्मृतीशिवाय आता माझ्याजवळ त्याचं असं दुसरं काहीच नव्हतं. राजवाड्यात आणखी नवीन माणसं आली होती. पितामह भीष्मांनी कुरूंच्या 100 राजकुमारांचे देशोदेशींच्या 100 राजकन्यांशी विवाह घडवून आणले होते. मधाचं पोळं मधमाशांनी गजबजून जातं तसा राजस्त्रियांनी राजवाडा गजबजून गेला होता. कुरूंचं वैभवाचं शिखर हिमालयाशी स्पर्धा करू लागलं. 100 राजकुमारांचा हा संसार थाटलेला पाहण्याचा रोमांचकारी योग त्या राजवाड्याच्या जीवनात पहिला प्रथमच आला होता. मला मात्र सभोवतीची ती शृंगारिक कुजबूज ऐकली की पांडवांची स्मृती होई. कौरव व पांडव यांच्यात असलेला एक मोठा फरक मला नित्य जाणवत असे. कौरवांच्या प्रत्येक राजपुत्राला एक पत्नी होती तर 5ही पांडवांना मिळून एकच पत्नी होती. कौरवांच्या भगिनीचा राजकन्या दुश्शला देवींचा सिंधुराज जयद्रथाशी विवाह झाला होता. मला आश्चर्य वाटते ते पितामह भीष्मांचं. ते पराक्रमी होते, वृद्ध होते, त्यांचा सर्वांवर वचक होता. सर्वांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. पांडवांविषयी मात्र ते फारच उदासीन वाटत. ते कधीही खांडवनाचं इंद्रप्रस्थात रूपांतर करणाऱ्या पांडवांना भेटायला गेले नाहीत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल कळवळून बोलले नाहीत. युवराज दुर्योधनांच्या पांडव द्वेषाला त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः कधी आळा घातला नाही. राजमाता कुंती देवींना त्यांच्या या पडत्या काळातही त्यांनी मदतीचा हात दिला नाही. हे काहीतरीच घडत होतं. घडणारं सर्वच ते तटस्थपणे पाहत होते. पांडवांचं इंद्रप्रस्थ राज्य आता भरभराटीला आलं होतं. त्यांचं इंद्रप्रस्थातलं राज्य म्हणजे खडकावर कोंब फुटून आकाशात झेप घेणाऱ्या अशोक वृक्षासारखं एक महान आश्चर्यच होतं. दिवसेंदिवस तो वृक्ष वाढतच होता. आसपासच्या राज्यांतले मल्ल, योद्धे, कुशल कामगार, गायक, नर्तक, गज व अश्वपारखी आणि कृषीजन आता इंद्रप्रस्थात दाटी करू लागले. हस्तिनापूर हे पूर्वजांच्या पराक्रमाचं पूर्वापार राज्य होतं. इंद्रप्रस्थ हे मात्र केवळ पांडवांच्या स्वकर्तृत्वाचं राज्य होतं.
लहान मुलं खेळायला जातात तसे दिवस, महिने, ऋतू आणि वर्ष एकमेकांच्या हातात हात गुंफून धावत होते. मला त्यांची गणती करायला अवसरच सापडत नव्हता. माझ्या आणि सुप्रेच्या मुलांचा सांभाळ करण्यात माझा कितीतरी काल निघून जाई. मी एक सारथी कन्या आहे याचा मला विसर पडावा इतकी एकामागून एक सौख्य माझ्या सेवेसाठी धावून आली होती. राजवाड्यावरचे सर्व कौरव योद्धे अंगराज्ञी म्हणून माझा आदराने सन्मान करीत होते. तरी एक गोष्ट मला मधूनच अस्वस्थ करीत होती. माझा सत्यसेन दादा अजून अविवाहित होता. माझ्यापेक्षा वयानं तो मोठा असल्यामुळे मी त्याला या विषयात समक्ष काहीच बोलू विचारू शकत नव्हते. अंगराजांनाही मी त्याच्या लग्नाविषयी काही सुचविलं नव्हतं, कारण आपल्या भावासाठी मी त्यांच्याजवळ काही मागणी करावी हे मलाच पटत नव्हतं. आपल्या छोट्या बहिणीनं आपल्या लग्नासाठी प्रयत्न केले हे ऐकून दादालाही त्याचा खेदच झाला असता. माझ्या भोवती जी जी माणसं होती त्या प्रत्येक माणसाचा स्वभाव कसकसल्या कणभर लोहपेशींचा होता ते मला पूर्ण माहीत होतं. माझं मन सांगत होतं की एक दिवस अंगराजच आपणहून दादाच्या विवाहाचा विषय काढतील, आणि तसं घडलंही. एक दिवस ते माझ्या हातात मंगलाक्षता देत म्हणाले, ओळख पाहू, या कुणाच्या मंगलाक्षता आहेत? 2 आकडा अशुभ वाटतो म्हणून आपण तिसरं लग्न करणार असाल? मी विनोदानं म्हणाले, नाही, माझं तिसरं लग्न तर केव्हाच झालं आहे. ते तेवढ्या सहजपणानं म्हणाले. ते ऐकून माझ्या काळजात क्षणकाल खळबळ माजली. मी घाबरून विचारलं, तिसरं लग्न? आणि ते कुणाशी? हे बघ वृषाली, तू माझी दुसरी पत्नी आहेस, सुप्रिया तिसरी. मग पहिली भाग्यवान कोण? माझा ऊर धडधडू लागला. धनुर्विद्या, ते खळखळून हसत म्हणाले. नंतर माझ्या हातातील अक्षतांकडे अंगुली करीत ते म्हणाले, त्या अक्षता माझ्यासाठी नाहीत, त्या तुझ्या सत्यसेन दादासाठी आहेत. वृषाली, शोनाच्या विवाहासाठी अहोरात्र मला सतावणारी तू आपल्या भावाच्या विवाहाबद्दल कधी चुकून सुद्धा कसं काय बोलली नाहीस ग? कारण मी अंगराज्ञी तर आहेच, तशी एका मानी भावाची मानिनी भगिनी पण आहे. माझ्याजवळ येऊन माझा हात हातात घेऊन ते म्हणाले, वृषाली, सुप्रिया तुझ्यापेक्षा देखणी आहे, पण तुझ्यासारखं समर्पक बोलणं तिला कधीच जमत नाही. कुठं शिकलीस ग हे? आपण धनुर्वेद कुणाकडून शिकलात? माझ्या गुरूंकडून. काय नाव त्यांचं? नाव नाही सांगता येणार. मग मलाही माझ्या गुरूंचं नाव नाही सांगता येणार. बघ, परत तुझी समर्पक उत्तरं सुरू झाली. मी हातातील अक्षतांकडे पाहत गप्प बसले. त्या प्रत्येक अक्षतेवर मला मुंडावर बांधलेला सत्यसेन दादा दिसत होता. आपल्या छोट्या भगिनीसाठी त्या विशाल मनाच्या भावानं कष्टांचे पर्वत उपसले होते. नावाप्रमाणे सत्यासाठी तो झटत आला होता. पुरोहितानं शोधून काढलेल्या मंगलदिनी मोठ्या थाटात माझ्या दादाचा विवाह हस्तिनापुरातील एक सारथी कन्येशी झाला. दादा कौरवराज दुर्योधनाचा सारथी असल्यामुळे त्याच्या विवाहात वैभवाला कुठंच कमतरता नव्हती. त्याच्या अर्धांगीचं नाव होतं पुष्पावती. त्या विवाहानंतर 1 मासानंतरच युवराज दुर्योधनाला एक कन्या झाली. नगरात सगळीकडे पंत्यांची रोषणाई करून आपल्या राजकन्याचं नगरजनांनी स्वागत केलं. पुरोहितांनी तिचं नाव सुदर्शना सुचविलं. सुदर्शना सुंदर होती. राजवाड्यावर राजकुमार लक्ष्मण, राजकन्या सुदर्शना, माझे आणि सुप्रेचे पुत्र मीनाक्षी असे कितीतरी बालजीव उद्यानातल्या फुलझाडांप्रमाणे आनंदात वाढू लागले. त्यांच्या बाललीलांना राजवाडाही अपुरा पडू लागला. स्वर्गातले देवगण हस्तिनापूरचा हेवा तर करणार नाहीत ना, अशी शंका माझ्या मनात कधी कधी स्पर्शून जाई.